जय शिवराय मित्रांनो, आज आहे 2 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरची परिस्थिती तुम्हाला आता ऑलरेडी माहीत झालेली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी झडी स्वरूपाचं वातावरण देखील झालेलं आहे आणि आता हे वातावरण सलग 3 दिवस मराठवाडा आणि विदर्भात चालणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे परतीच्या पावसासंदर्भात आणि ज्या भागांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जे आपण त्या तारखा दिल्या आहे ती तारीख आता फक्त 48 तासावरती येऊन ठेपलेली आहे। तर बघा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचा थोडक्यामध्ये शेतातून शूट केलेला हा व्हिडिओ आमच्या मित्राच्या शेतामध्ये आज येण्याचा योग आला होता। त्या संदर्भात हा व्हिडिओ शूट करतोय आपण त्याच्या समोरच। तर परिस्थिती बघा, खान्देशच्या नंदुरबार धुळ्याची 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत ही मिटणारी आहे, पाण्याचा प्रश्न मिटणारी आहे। यामध्ये व्याप्तीचा विषय जर आपण घेतला तर 80% जास्त आहे, जी व्याप्ती या खान्देशला मागच्या 2 ते 3 महिन्यापासूनही पाहायला मिळाली नव्हती। यामध्ये सर्वाधिक जास्त व्याप्ती राहणार आहे धुळ्याची आणि नंदुरबारची। त्याचा खान्देशचा जळगाव, नाशिक क्षेत्र हे देखील भरपूर व्याप्तीच्या विषयामध्ये येतोय, पण नंदुरबारची व्याप्ती ही 1 नंबरला असणार आहे। मराठवाड्याचा विषय असा येतोय की मराठवाड्यामध्ये दिवसा हलके ते मध्यम फटकारे 4-5च्या नंतर आणखीन थोडा जोर वाढेल, पण मराठवाड्याचे आधीच आरमान झालेले, त्यामुळे हा पाऊस थोडा जरी पडला तर तो जास्त वाटणार आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला जोर हा भागामध्ये असणार आहे। एकंदरीत परिस्थिती आपण जर दक्षिण महाराष्ट्र, पुणे सर्कल, सातारा परिसर, त्यानंतर इकडला जर भाग बघितला आपण धाराशिव, सातारा